विद्यार्थ्यांनो, आपण मागच्या लेक्चरला निर्देशांकाची व्याख्या आणि निर्देशांकासाठी आवश्यक घटक किंवा निर्देशांक तयार करताना कोणकोणत्या बाबी विचारात घेतल्या जातात ती वैशिष्ट्य यांचा विचार केला होता. आता आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला निर्देशांकाचे प्रकार आणि निर्देशांकाचं महत्व हे दोन मुद्दे अभ्यासायचे आहेत. निर्देशांकाचे प्रकार, आता बघा, मागचं मी थोडंसं तुम्हाला सांगते की निर्देशांक काय आहे. तर निर्देशांक म्हणजे एक प्रकारची सरासरी आहे. निर्देशांकाचा वापर कशासाठी होतो तर तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी निर्देशांक हे एक मापक वापरलं जातं. आणि म्हणून आपण असं म्हणतो की निर्देशांक म्हणजे संख्यांची अशी शृंखला की ज्या माध्यमातून आपल्याला तुलनात्मक अभ्यास करणं शक्य होतं. मग आता देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे निर्देशांक तयार करून आर्थिक चित्र जे आहे देशाचं, आपल्या अर्थव्यवस्थेचं, ते सांगण्याचा प्रयत्न किंवा ते मोजण्याचा प्रयत्न निर्देशांकाच्या माध्यमातून केला जातो. आणि म्हणून बघा, निर्देशांकाला आर्थिक वायुभार मापक असंही म्हटलं जातं. मग मुख्य निर्देशांकाचे प्रकार कोणकोणते आहेत तर आपण जर जागतिक पातळीवर विचार केला तर वेगवेगळ्या देशांमध्ये जे वेगवेगळे निर्देशांक काढले जातात तर त्यांचं वर्गीकरण साधारणपणे 4 प्रकारांमध्ये केलं जातं. त्यामध्ये तुम्ही बघा, पहिला प्रकार आहे किंमत निर्देशांक. किंमत निर्देशांक म्हणजे काय तर किमतीतील बदल मोजण्याचं मापक. साधारणपणे सामान्य किंमत पातळीमध्ये काय फरक पडतो हे आपल्याला किंमत निर्देशांकावरून समजतं. सामान्य किंमत पातळीत असणारा फरक, दोन वेगवेगळ्या वस्तूंच्या किमतीची तुलना किंवा एका वस्तूची किंमत मागच्या वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षी किती होती आणि आता किती आहे, मग आत्ताची आणि त्या 2 वर्षापूर्वीची किंमत याची जर आपण तुलना केली तर किंमत वाढली आहे का, वाढली असेल तर किती प्रमाणात वाढलेली आहे हे आपल्याला त्या माध्यमातून कळतं. त्यामुळे किंमत निर्देशांक हा निर्देशांकाचा सर्वात महत्वाचा प्रकार आहे की ज्याच्यामुळे आपल्याला किंमत पातळीतील बदल समजतात. काही वस्तूंच्या बाबतीत किमती वाढतात, कधी कधी अपवादात्मक स्थितीमध्ये किमती कमी सुद्धा होतात, तर याची माहिती आपल्याला त्या माध्यमातून मिळते. दुसरा निर्देशांक आहे तो म्हणजे संख्यात्मक निर्देशांक. या संख्यात्मक निर्देशांकाला प्रमाणबद्ध निर्देशांक असंही म्हणतात. बघा, दुसरं नाव काय आहे, प्रमाणबद्ध निर्देशांक. आता याला प्रमाणबद्ध का म्हणायचं, नावानुसार आहे. बघा, संख्यांचा वापर करून हा निर्देशांक काढला जातो. मग या संख्या कोणत्या असू शकतात तर उत्पादनातील, मग शेतीचं उत्पादन आहे, औद्योगिक उत्पादन आहे, म्हणजे शेतीचं उत्पादन किती झालं, औद्योगिक उत्पादन किती झालं, मग ते एखाद्या वर्षाशी तुलना केली तर ते वाढलं की कमी झालं हे आपण याच्यामध्ये सांगत असतो. म्हणजे उत्पादनातील प्रमाणशीर संबंध, वाढ होत असेल तर किती होत आहे, घट होत असेल तर किती होत आहे हे आपल्याला या माध्यमातून मिळतं. आणि म्हणून याला म्हणायचं संख्यात्मक निर्देशांक किंवा दुसरं प्रमाणबद्ध निर्देशांक. प्रमाण म्हणजे प्रमाणबद्ध बदल, कमी जास्त नक्की काय हे आपल्याला याच्यामधून समजतं. आणि मग अशा पद्धतीनं की जी भौतिक परिमाणं आहेत, म्हणजे जी आपण 1, 2, 3, 4 या स्वरूपामध्ये मोजू शकतो त्याला म्हणायचं भौतिक परिमाण. आणि ही भौतिक परिणाम, आणखीन भौतिक परिमाणं कोणती आहेत की बघा, प्रत्येक गोष्टीचं मोजण्याचं एक मापक असतं. जसं आपण वस्तूची किंमत कशात मोजतो, देशाच्या चलनामध्ये. म्हणजे भारतासारख्या ठिकाणी भारताचं चलन रुपया आहे तर आपण ते रुपयांमध्ये मोजणार आहोत. मग तसंच एखाद्या वस्तू, एखादं कापड आहे, मग ते कापड नक्की किती मीटर कापड तयार झालं, किती किलोमीटर कापड तयार झालं, म्हणजे ते मापक काय असणार आहे, मग मीटर किलोमीटर हे असणार आहे. एखादा द्रव पदार्थ असेल तर तिथे आपण मापक काय वापरणार आहोत, लिटर हे मापक वापरणार आहोत. याला म्हणायचं भौतिक परिमाण. आणि मग ही भौतिक परिमाणं वापरून आपण ज्या संख्यात्मक माहिती गोळा केली त्या संख्यात्मक माहितीच्या माध्यमातून नक्की त्या उत्पादनामध्ये काय बदल झाले, वाढली असेल तर किती वाढलं, कमी झालं असेल तर किती कमी झालं हे आपल्याला या संख्यात्मक निर्देशांकाच्या माध्यमातून सांगता येतं. मग ह्याच्यामध्ये आपण काय सांगितलं की उत्पादनातले बदल मोजले जातात
किंवा दुसरा शब्द काय, भौतिक परिमाणातील बदल. मग भौतिक परिमाणाचा अर्थ तुम्हाला सांगितला की काही वस्तू या लिटर मध्ये, काही मीटर मध्ये, या पद्धतीने जी वेगवेगळी मापक आहेत त्या वेगवेगळ्या मापकांचा आधार घेऊन आपण ते घटक मोजणार आहोत आणि ते मोजल्यानंतर त्यांच्यातला बदल किती प्रमाणातला आहे हे निर्देशांकाच्या द्वारे सांगणार आहोत. पुढचं आहे मूल्य निर्देशांक. मूल्य निर्देशांकाचा अर्थ काय आहे की एखाद्या वस्तूची किंमत आणि त्याचे परिमाण या दोघांचा संयुक्तरित्या विचार करणं याला म्हणायचं मूल्य निर्देशांक. बघा आता समजा की हा पेन आहे, या पेनाचं मूल्य काय, तर हा एक पेन आहे, मग त्या एका पेनाची किंमत आपण विचारात घेणार आहोत. मग समजा हा एक पेन 40 रुपयाचा आहे. आता जर आपल्याकडे 10 पेन आपण खरेदी केलेले आहेत, मग एक पेन 40 रुपयाचा म्हणजे 10 पेन किती झाले, 400 रुपयाचे. म्हणजे 10 पेनचं मूल्य काय आलं, 400 रुपये. एक पेनची आपण किंमत सांगितली, तसंच एक पेनाचं आपण मूल्य जेव्हा सांगतो तेव्हा आपण काय करतो, संख्या गुणिले किंमत. जेव्हा मी 10 पेनचं मूल्य सांगते तेव्हा 10 पेन गुणिले एका पेनाची किंमत 4 म्हणजे मी त्यांना काय केलं, मूल्यांमध्ये रूपांतरण केलं. मग मूल्य निर्देशांक याच्यामध्ये काय आहे तर किंमत आणि परिमाण या दोघांचा, परिमाण म्हणजे काय, क्वांटिटी, किंमत प्राइस. मग बघा इथे आपण किमतीला पी म्हणूया, क्वांटिटीला क्यू म्हणूया. म्हणजे इथे पी गुणिले क्यू असा एकत्रित विचार केलेला असतो, त्याला म्हणायचं मूल्य निर्देशांक. काय फरक आहे किंमत निर्देशांक आणि मूल्य निर्देशांकामध्ये? किंमत निर्देशांकामध्ये आपण फक्त पी विचारात घेणार आहोत. मग ती काय, समजा मूळ वर्षाची किंमत P0 धरली, चालू वर्षाची किंमत P1 धरली, तर तिथे आपण हा संख्यात्मक बदल तो किती प्रमाणात झाला हे सांगणार आहोत. आणि मूल्य निर्देशांकामध्ये कसं आहे, पी बरोबर आपण क्यूचा पण विचार करणार आहोत, परिमाणाचा पण विचार करणार आहोत, क्वांटिटीचा विचार करणार आहोत. म्हणून किंमत गुणिले परिमाण म्हणजे पी गुणिले क्यू असा जेव्हा आपण विचार करू तेव्हा त्याला म्हणायचं मूल्य निर्देशांक. त्यानंतर चौथा प्रकार आहे विशिष्ट हेतू निर्देशांक. आता हा विशिष्ट हेतू निर्देशांक काय असतो तर तुम्ही बघा, अर्थव्यवस्थेमध्ये जशा वस्तू निर्माण होतात तशा सेवा पण निर्माण होत असतात, राईट. मग आता या ज्या वस्तू आहेत किंवा हे जे सेवा देणारे घटक आहेत, समजा डॉक्टर्स आहेत, शिक्षक आहेत, वकील आहेत, राईट. मग ह्या सगळ्यांच्या बाबतीतले बदल आपल्याला मोजायचे आहे. डॉक्टरांची संख्या आधी किती होती, आता किती आहे, वकिलांची संख्या आधी किती होती, आता किती आहे. मग आपल्या देशामध्ये नक्की डॉक्टरांच्या संख्या वाढीचा निर्देशांक काय, किंवा संख्या घटीचा निर्देशांक काय, किंवा वकिलांच्या संख्या वाढीचा निर्देशांक काय, संख्या घटीचा निर्देशांक काय, किंवा काही ठिकाणी वस्तू आणि सेवा दोन्ही एकत्रित असतात. फॉर एक्झाम्पल आपण जेव्हा आयातीचा निर्देशांक काढू त्यावेळेला त्याच्यामध्ये काही वस्तू आपण आयात केलेल्या असतात, काही सेवा आपण आयात केलेल्या असतात. मग आयातीचा निर्देशांक हा झाला विशिष्ट हेतू निर्देशांक, किंवा निर्यातीचा निर्देशांक हा पण झाला विशिष्ट हेतू निर्देशांक. मग या पद्धतीनं की आपल्याला एखाद्या विशिष्ट उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी आपण त्या विशिष्ट घटकाची माहिती गोळा करतो आणि त्यावरून निर्देशांक सांगतो तेव्हा त्याला म्हणायचं विशिष्ट हेतू निर्देशांक. याच्यामध्ये बघा श्रमाची उत्पादकता सुद्धा मोजली जाऊ शकते, की श्रम उत्पादकता निर्देशांक काढता येतो आणि मग त्याच्यावरून आपण सांगू शकतो की कोणत्या देशातील श्रमिकांची उत्पादकता जास्त आहे आणि कोणत्या देशातील श्रमिकांची उत्पादकता कमी आहे. मग श्रम उत्पादकता निर्देशांक काढणे म्हणजे आपण एक विशिष्ट हेतू विचारात घेतला, श्रमिकांची उत्पादकता. किंवा आता शेअर बाजाराचा निर्देशांक असतो बघा, शेअर बाजारातल्या ज्या किमती आहेत तर त्या किमतीचा निर्देशांक काढला जातो. मग हा पण काय झाला विशिष्ट हेतू निर्देशांक. मग या पद्धतीनं प्रमुख निर्देशांकाचे 4 प्रकार आहेत, किंमत निर्देशांक, संख्यात्मक निर्देशांक, मूल्य निर्देशांक आणि विशिष्ट हेतू निर्देशांक. आता यातला किंमत निर्देशांक जो आहे
तर तो महत्वाचा मानला जातो, कारण त्याच्यामुळे आपल्याला आपल्या देशामध्ये चलनवाढ किती झाली आहे किंवा आणखी सोप्या भाषेत सांगायचं तर भाववाढ किती झालेली आहे तर याचा अंदाज येतो. कारण त्या भाववाढीच्या प्रमाणात किंवा त्या महागाईच्या प्रमाणात मग वेतनात आणि मजुरीत वाढ होणं अपेक्षित असतं. जर नाही झाली, जेवढी महागाई वाढत आहे तेवढं वेतन नाही वाढलं किंवा मजुरी नाही वाढली तर राहणीमान काय होईल, खाली घसरण्याची शक्यता असते. आणि म्हणून हा निर्देशांक हा सरकारसाठी समाजासाठी फार महत्वाचा असतो. संख्यात्मक निर्देशांकाद्वारे आपल्याला अर्थव्यवस्थेचं वेगवेगळ्या क्षेत्रातलं चित्र स्पष्ट होतं. आणि हे चित्र स्पष्ट झालं तर भविष्य काळासाठी काय खबरदारी घ्यायला पाहिजे, कोणत्या योजना आखायला पाहिजे, काय बदल करायला पाहिजे याची जाणीव, याचं मार्गदर्शन त्यामधून मिळत असतं. म्हणून मग कृषी उत्पादन असेल, सेवा क्षेत्रातलं अमूर्त उत्पादन असेल किंवा औद्योगिक क्षेत्रातलं उत्पादन आहे, मग औद्योगिक क्षेत्रामध्ये पण लघु उद्योगात होणारं उत्पादन, कुटीर उद्योगात होणारं उत्पादन, मोठ्या उद्योगात होणारं उत्पादन, या पद्धतीनं आपण संख्यात्मक निर्देशांकांचा वापर करून ते काढू शकतो. त्यानंतर मूल्य निर्देशांकामध्ये तुम्हाला मी सांगितलं की आपल्या देशामध्ये नेमक्या किती मूल्याच्या वस्तू निर्माण झाल्या आणि त्या ज्या वस्तू निर्माण झाल्या त्यातल्या आवश्यक वस्तू किती मूल्याच्या निर्माण झाल्या, सुखद वस्तू किती मूल्याच्या निर्माण झाल्या किंवा चैनीच्या वस्तू किती मूल्याच्या निर्माण झाल्या हे आपण सांगू शकतो. आणि याच्यावरून मग आपल्याला कळतं, कधी कधी काय होतं तुम्ही बघा, आवश्यक वस्तूंचा निर्देशांक फार कमी असतो आणि चैनीच्या वस्तूंचा निर्देशांक खूप जास्त असतो. म्हणजे देशामध्ये चैनीच्या वस्तूंचं उत्पादन जास्त होतंय. साधन सामग्री आवश्यक किंवा सुखद वस्तूंच्या ऐवजी चैनीच्या वस्तूंकडे जास्त खर्च होत आहे. मग सरकारला ती साधन सामग्री दुसरीकडे वळवण्याचं मार्गदर्शन प्राप्त होऊ शकतं. त्यामुळे मूल्य निर्देशांक हा सुद्धा देशाच्या साधन सामग्रीचं योग्य वाटप होण्याच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करणारा निर्देशांक आहे. आणि शेवटचा आहे विशिष्ट हेतू निर्देशांक. विशिष्ट हेतू तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की आपल्याला एखाद्या क्षेत्रामध्ये काही बदल करायचे आहेत आणि मग हे बदल करण्यासाठी ते बदल जे आहेत तर ते सत्कारणी लागावेत, पॉझिटिव्ह व्हावेत, त्याच्यामुळे देशाला फायदा व्हावा असं जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा किंवा एखाद्या ठिकाणी खूप आपल्याला समस्या जाणवतात, टंचाई जाणवते, तेव्हा त्या क्षेत्राचा निर्देशांक काढला जाऊ शकतो. जसं तुम्हाला सांगितलं श्रमाच्या उत्पादकतेचा निर्देशांक काढला आपण, किंवा सेवा देणाऱ्या वकील असतील किंवा न्यायाधीश असतील किंवा डॉक्टर्स असतील तर त्यांचा निर्देशांक आपण जेव्हा काढतो की एका डॉक्टरांमागे किंवा किती लोकांमागे एक वकील आहे, किती लोकांमागे एक पोलीस आहे, किती लोकांमागे एक डॉक्टर आहे, हे जेव्हा आपल्याला शोधायचं असतं तेव्हा मग आपल्याला हा विशिष्ट हेतू निर्देशांक जो आहे तर त्याचा वापर करावा लागतो. असे हे 4 प्रमुख निर्देशांक आहेत. आता ढोबळमानानं आपल्या देशामध्ये कोणते निर्देशांक हे सर्वाधिक प्रमाणामध्ये किंवा आपण असं म्हणूया की दरवर्षी अभ्यासले जातात, तर त्यामध्ये पहिला आहे ग्राहक किंमत निर्देशांक. ग्राहक किंमत निर्देशांक याचं दुसरं नाव काय देता येईल आपल्याला, किरकोळ ग्राहक किंमत म्हणजे किरकोळ किमतीचा निर्देशांक. ग्राहक ज्या किमतीला वस्तू घेतात ती किंमत, मग त्याला ग्राहक किंमत असं म्हणतो. म्हणजे डायरेक्ट उपभोगासाठी जेव्हा ग्राहक वस्तू घेतात तेव्हा ते त्यांना कोणत्या किमतीला मिळते आणि त्यालाच आपण दुकानातून आपण वस्तू घेतो आणि वापरतो, त्यालाच काय म्हणतात, किरकोळ किंमत. मग ग्राहक किंमत निर्देशांक किंवा किरकोळ किंमत निर्देशांक हा काढला जातो. तसंच बघा घाऊक किमतीचा निर्देशांक पण काढला जातो. घाऊक किंमत म्हणजे काय, तर व्यापारी उत्पादकांकडून ज्या किमतीला वस्तू घेतात. बघा, व्यापारी उत्पादकांकडून ज्या किमतीला वस्तू घेतात. आता हे दोन्ही निर्देशांक काढल्यानंतर यांच्यातला जो फरक असेल तो फरक म्हणजे काय झालं की ग्राहकांना प्रत्यक्षात किती जास्त कमिशन या व्यापाऱ्यांना द्यावं लागत आहे हे आपल्याला त्याच्यातून स्पष्ट होतं. तुम्ही बघा, कधी कधी वस्तूचं उत्पादन मूल्य, एखादी वस्तू आहे समजा एक्स वस्तू आहे, त्याचं उत्पादन मूल्य 50 पैसे आहे
ठीक आहे. आणि म्हणजे त्या उत्पादन मूल्यामध्ये सरासरी नफा पण विचारात घेतलेला आहे. पण तीच वस्तू म्हणजे समजा व्यापाऱ्यांना ती 50 पैशाला मिळाली, ती एक वस्तू, आणि ती आपल्याला मात्र ती 2 रुपयाला मिळते. म्हणजे काय झालं की दुपटीपेक्षा नाहीच, आपण तिप्पट किंमत देऊन ती वस्तू खरेदी करत आहोत. मग याचा अर्थ मधलं कमिशनचं प्रमाण हे जास्त आहे, ही याची माहिती आपल्याला कळते. आणि मग आता जसं तुम्ही बघा शेतकऱ्यांच्या बाबतीत होतं की त्यांना किंमत फार कमी मिळते, पण मग नंतर व्यापारी त्यांच्याकडनं कमी किमतीला माल घेतात, त्यांच्या कर्जबाजारीपणाचा फायदा घेतात, कमी किमतीला माल खरेदी करतात, नंतर त्याचा स्टॉक करतात, आणि मग नंतर ते जेव्हा त्याची टंचाई जाणवायला सुरुवात होते, आधी तो विकायचाच नाही, मग जेव्हा टंचाई येईल तेव्हा तो चढ्या भावाने विकायचा. त्यामुळे कष्ट करणाऱ्याला जास्त मिळत नाही, फक्त ते साठवून ठेवणाऱ्याला जास्त पैसे मिळतात. मग हे अंतर आपल्याला दोन्ही निर्देशांक काढले की कळतं, आणि त्यांना मिळणारी रक्कम ही जर प्रमाणापेक्षा जास्त असते तेव्हा मग ही मधली साखळी कमी करण्याचा प्रयत्न सरकार करते, की कसं शेतकऱ्यांचा माल डायरेक्ट ग्राहकांना मिळेल, की जेणेकरून त्यांची जी पिळवणूक होत आहे ते ही पिळवणूक कमी करता येईल. म्हणून या दृष्टिकोनातून हा घाऊक किंमत निर्देशांक आणि किरकोळ किंमत निर्देशांक हे महत्वाचे ठरतात. नंतर आपला देश हा कृषी प्रधान देश आहे, त्यामुळे साहजिकच आपल्याकडे कृषी उत्पादकता निर्देशांक विचारात घेतला जातो. कृषी उत्पादकता निर्देशांक म्हणजे काय, तर आपल्याकडे लागवडीसाठी वापरली जाणारी जमीन किती आणि त्या जमिनीवर आपण किती उत्पादन करतो. मग सरासरी आपण 1 हेक्टर मध्ये किती उत्पादन करतो, 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर असतं, तर किती उत्पादन करतो हे त्या ठिकाणी बघितलं जातं. मग इतर देशांशी आपण तुलना करतो की आपल्याकडे 1 हेक्टर मध्ये अमक्या पिकाचं एवढं उत्पादन होतं, दुसरीकडे किती होतं, मग समजा जपानमध्ये ते आपल्यापेक्षा जास्त होत आहे. मग आपण अभ्यास करतो की ते कोणती टेक्नॉलॉजी वापरत आहे, त्यांची पीक लागवडीच्या पद्धतीपासून तर कापणीच्या पद्धतीपर्यंत ज्या ज्या स्टेप्स आहेत त्या स्टेप्स मध्ये आपल्याकडे कुठे सुधारणेला वाव आहे, आपल्याकडची उत्पादकता कमी का आहे, हे आपल्याला तुलनात्मक अभ्यास करून त्या दृष्टिकोनातून आवश्यक ते बदल करणं शक्य होतं. त्यानंतर औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक हा पण आपल्या देशामध्ये आपण दरवर्षी काढत असतो. औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक म्हणजे आपल्या देशामध्ये कारखानदारीच्या माध्यमातून, मग ते कुटीर उद्योग असेल, लघु उद्योग असेल, मोठे उद्योग असतील, तर तिथे उत्पादनांचं नेमकं प्रमाण काय आहे, कुठे वाढत आहे, कुठे कमी होत आहे, याची माहिती, याचा अभ्यास आपल्याला या औद्योगिक उत्पादनाच्या निर्देशांकावरून करणं शक्य होतं. नंतर आहे सेवा निर्मिती निर्देशांक. बघा जेवढी सेवा क्षेत्र आहेत त्या सेवा क्षेत्रातला निर्देशांक काढल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की कशाच कोणती टंचाई आपल्या देशात, जसं आपण म्हणतो की डॉक्टरांची संख्या विकसित देशांपेक्षा आपल्याकडे कमी आहे. मग एज्युकेशन मध्ये त्यांच्यासाठीच्या जागा वाढवणं जेणेकरून भविष्य काळामध्ये जास्त डॉक्टर्स निर्माण होऊ शकतील, किंवा तंत्रज्ञानांची आपल्याला खूप गरज आहे. म्हणून तुम्ही बघा आता एज्युकेशन मध्ये ITI वगैरे यांचा ज्या समावेश केलेला आहे, टेक्निकल, पॉलिटेक्निकल या ज्या संस्था उभारल्या गेलेल्या आहेत, त्याचं कारणच आहे की भविष्य काळामध्ये आपल्याला तंत्रज्ञानाचं ज्ञान असणाऱ्या व्यक्तींची जास्त गरज भासणार आहे. मग आपल्याला नक्की कुठे कमतरता आहे, कुठे नाही आहे हे शोधण्यासाठी हा सेवा क्षेत्राचा निर्देशांक वापरता येतो. त्यानंतर आयात आणि निर्यातीचा निर्देशांक हा पण आपल्यासाठी महत्वाचा आहे. कारण का, तर आपल्या देशातला बराचसा पैसा आपण आयातीवर खर्च करतो. त्याच्यातही बघा की पेट्रोलजन्य पदार्थांची होणारी आयात ही आपल्याकडे सगळ्यात जास्त आहे. म्हणून तुम्ही बघा आता पेट्रोलला पर्यायी काही वस्तू शोधता येतील का, की जेणेकरून आपला त्या पेट्रोलजन्य पदार्थांवर होणारा खर्च कमी होईल, याच्यासाठी मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे, की जेणेकरून आयातीवरचा बोजा आपला कमी व्हावा आणि उलट आपली निर्यात वाढावी, म्हणजे आपल्याला इतरांना कमी पैसे द्यावे लागावे आणि आपल्याला मात्र अधिक पैसे निर्यातीतून मिळावे. मग या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जातात. हे प्रयत्न किती यशस्वी होत आहेत, किती टक्क्यांनी याच्यात यश मिळत आहे आपल्याला हे मोजायचं असेल तर नॅचरली आपल्याला आयातीचे निर्देशांक आणि निर्यातीचे निर्देशांक काढावे लागतात. आणि सगळ्यात महत्वाचा निर्देशांक तो म्हणजे मानव विकास निर्देशांक. बघा म्हणजे पूर्वी संकल्पना कशी होती की देशाचं राष्ट्रीय उत्पन्न वाढलं
म्हणजे काय झालं, देशातल्या मानवांचा विकास झाला. पण अलीकडच्या काळामध्ये ही संकल्पना मान्य नाही. उत्पन्न जास्त असेल, लोकांच्या हातात जास्त पैसा खेळला म्हणजे विकास झाला असं नाही. मग मानव विकास निर्देशांकामध्ये आपण उत्पन्नाच्या वाढीबरोबर आपले सरासरी आयुष्य वाढलं का, बालमृत्यूचं प्रमाण कमी झालं का, साक्षरतेचं प्रमाण वाढत आहे किंवा नाही, उच्च शिक्षण घेणाऱ्यांची संख्या काय, शालेय शिक्षण घेणाऱ्यांची संख्या काय, या सगळ्यांचा एकत्रित विचार करतो आणि त्याला आपण म्हणतो मानव विकास निर्देशांक. आपण 11वीला शिकलो. पण मानव विकास निर्देशांक जो आहे तर तो पण प्रत्येक देशाचा काढला जातो आणि मग क्रमवारी लावली जाते की जगामध्ये मानवाचा विकास हा दृष्टिकोन पुढे ठेवला तर कोणते देश पुढे आहेत, कोणते देश मागे आहेत. आता तर ह्याच्याही पुढे जाऊन हॅपीनेस इंडेक्स म्हणजे कोणत्या देशातले लोक हे जास्त आनंदी आहेत, जास्त सुखी आहेत, हा सुद्धा काढला जातो. आपल्या भारतामध्ये पण 1-2 स्टेटमध्ये हा प्रयत्न आपण 2019-20 मध्ये मोजण्याचा प्रयत्न केलेला आहे. हॅपीनेस इंडेक्स पण मोजण्याचा प्रयत्न आपल्याकडेही काही स्टेटमध्ये झालेला आहे आणि आता हळूहळू उर्वरित स्टेटमध्ये पण तो होणार आहे. म्हणजे मानव विकास निर्देशांक आणि त्याच्या पुढची पायरी हॅपीनेस इंडेक्स, की माणसं किती समाधानी आहेत, किती सुखी आहेत, हे फार महत्वाचं ठरत आहे. आणि म्हणून आता तोही निर्देशांक काढला जातो. मग हे आपल्या देशामध्ये काढले जाणारे प्रमुख निर्देशांक आहेत आणि हे निर्देशांक या 4 प्रकारांमध्येच बसतात. काही निर्देशांक विशिष्ट हेतू निर्देशांकामध्ये येतील, काही निर्देशांक संख्यात्मक निर्देशांकामध्ये येतील आणि मूल्य निर्देशांक आणि किंमत निर्देशांक तर आपल्याला काढावेच लागतात, कारण त्याच्यावर आपले अनेक निर्णय अवलंबून असतात. तर हे झाले निर्देशांकांचे वेगवेगळे प्रकार. समजले असतील तुम्हाला. एकदा वाचा व्यवस्थित म्हणजे मग आणखीन चांगले लक्षात राहतील. आता पुढचा मुद्दा आहे की निर्देशांकाचं महत्व. बघा, त्याचे मी काही पॉइंट्स इथं लिहून ठेवलेले आहेत. निर्देशांकाचे महत्व का काढायचा निर्देशांक? अर्थशास्त्रातलं ते एक महत्वाचं मापक आहे असं आपण म्हणतोय आणि म्हणून निर्देशांक काढणं, ते समजणं हे आवश्यक आहे. पण मग त्याचं काय महत्व आहे, का काढले जातात असे वेगवेगळ्या प्रकारचे निर्देशांक? तर त्याचा पहिला मुद्दा आहे की धोरण ठरवण्यासाठी. बघा, सरकारला वेगवेगळ्या क्षेत्रांचं धोरण ठरवावी लागतात. देशाचा विकास करायची जबाबदारी सरकारवर असते. मग हा विकास होण्यासाठी शेती क्षेत्रासाठीचं धोरण, त्याच्यानंतर औद्योगिक क्षेत्रासाठीचं धोरण, त्याच्यानंतर सेवा क्षेत्रासाठीचं धोरण, कामगारांसाठीचं धोरण, ही अशी वेगवेगळी धोरणं सरकारला ठरवावी लागतात. आंतरराष्ट्रीय व्यापाराबद्दलचं पण एक धोरण सरकारला ठरवावं लागतं. मग या पद्धतीनं ही सगळी धोरणं ठरवत असताना निर्देशांकाद्वारे प्राप्त झालेली माहिती म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातले निर्देशांक हे सरकारला मार्गदर्शक ठरतात. कसे मार्गदर्शक ठरतात? की कोणत्या क्षेत्रातला निर्देशांक वाढला आहे, की जिथे प्रगती आहे असं आपण म्हणू शकतो, कोणत्या क्षेत्रातला निर्देशांक कमी झालेला आहे की जिथे अजून खूप सुधारण्याला वाव आहे, मग त्या क्षेत्रामध्ये तशा प्रकारचे बदल केले जातात. आता निर्देशांक वाढणं प्रत्येक ठिकाणी चांगलं असतं असं नाहीये. आता किंमत निर्देशांक वाढला तर तो काही चांगला नाहीये. किंमत निर्देशांक वाढणं म्हणजे महागाई वाढणं. महागाई वाढली की सर्वसामान्य लोकांचं जीवन जगणं मुश्किल होऊन जातं, उलट ते दारिद्र्यामध्ये खेचले जाऊ शकतात. मग एकीकडे दारिद्र्यावर सरकारने केलेले जे प्रयत्न असतात दारिद्र्य निर्मूलनावर, ते अपयशी ठरण्याची शक्यता असते. त्यामुळे सरकारला किमतीवर नियंत्रण ठेवणं हे पण फार गरजेचं असतं. म्हणून काही ठिकाणी निर्देशांक वाढणं प्रगतीचं लक्षण असतं, तर काही ठिकाणी समजा किंमत निर्देशांक असेल तर त्या ठिकाणी मात्र तो वाढणं प्रगतीचं लक्षण मानलं जात नाही. कारण विकासाबरोबर काही प्रमाणात किमतीत वाढ अपेक्षित आहे, पण ती जर प्रमाणापेक्षा जास्त होत असेल तर त्याच्यामुळे विषमता वाढते, त्याच्यामुळे दारिद्र्य वाढतं, त्याच्यामुळे त्याचं जे दुष्टचक्र आहे ते देशामध्ये सुरू होण्याची भीती असते. आणि म्हणून कोणतीही क्षेत्रातलं धोरण ठरवत असताना सरकारला काय करावं लागतं, तर सरकारला या पद्धतीनं त्या क्षेत्रांमध्ये निर्देशांकाचा अभ्यास करून योग्य ते निर्णय घ्यावे लागतात.
दुसरं आहे आर्थिक घडामोडींचा अंदाज. आर्थिक घडामोडींचा अंदाज घ्यायचा म्हणजे काय केलं जातं, तर आपल्या देशामध्ये आपण असं गृहीत धरूया की दुष्काळ पडला, मग तो ओला दुष्काळ असेल किंवा कोरडा दुष्काळ असेल. ही महत्वाची घडामोड झालेली आहे. मग आता या ओल्या दुष्काळाचा परिणाम किती टक्के लोकांवर होणार आहे, किंवा कोरडा दुष्काळ असेल त्याचा परिणाम किती टक्के लोकांवर होणार आहे. मग त्यांच्यावर त्याचा विपरीत परिणाम झाला की त्यांचं राहणीमान घसरणार आहे. त्यांचं राहणीमान घसरलं आणि मग औद्योगिक क्षेत्रासाठी कच्चा माल उपलब्ध नाही झाला तर नॅचरली त्याचा परिणाम काय होणार आहे, औद्योगिक क्षेत्रावर होणार आहे. कारण अर्थव्यवस्थेतली सर्व क्षेत्र ही परस्परावलंबी असतात. त्यामुळे आर्थिक घडामोडींबद्दल निर्णय घेत असताना सरकारला त्या त्या क्षेत्रातले निर्देशांक विचारात घ्यावे लागतात. कारण मग एखाद्या आता उत्पादन कमी झालं पण लोकांना तर उपभोगासाठी उत्पादन लागणार आहे, याचा अर्थ आपल्याला आयात वाढवावी लागेल, राईट. मग आयातीचा निर्देशांक आपला बदलेल कारण आपण आयात वाढवली. मग आता आपल्याला कोणत्या वस्तूंची निर्यात वाढवता येणं शक्य होईल जेणेकरून त्या दोघांमधला गॅप आपल्याला कमी करता येईल. हे सगळे निर्णय सरकारला घ्यावे लागतात. याला म्हणायचं देशातल्या आर्थिक घडामोडी. आणि मग या आर्थिक घडामोडी ज्या असतात तर त्या आर्थिक घडामोडीबद्दल भविष्य काळामध्ये आपल्याला काय निर्णय घ्यायचे आहेत याचा विचार करण्यासाठी वर्तमान काळातले निर्देशांक विचारात घेतले जातात. मग वर्तमान काळातल्या निर्देशांकावरून भविष्य काळामध्ये काय बदल त्या वेगवेगळ्या क्षेत्रात अपेक्षित आहेत तर ते करणं शक्य होतं. पुढचा निर्देशांक आहे, पुढचं महत्व आहे कल आणि प्रवृत्ती अभ्यासणं. आता कल आणि प्रवृत्ती अभ्यासायची याचा अर्थ काय आहे, तर एखाद्या क्षेत्रामध्ये आपण जी वाढ करत आहोत ती वाढ ही कायम राहावी याच्यासाठी आपण काय करू शकतो याचा विचार करणं. त्याला म्हणायचं की निर्देशांकाचा वापर करणे. बघा तुम्ही आता समजा आपल्या देशामध्ये शेती उत्पादनाचा कल काय आहे, म्हणजे भाजीपाला जास्त पिकतोय का, फळं जास्त पिकतायत का, फुलं जास्त पिकतायत का, कडधान्य घेतली जात आहेत का, व्यापारी पिकं घेतली जात आहेत, हा कल आपल्याला शोधायचा आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला या सगळ्यांचे निर्देशांक काढावे लागतील. भाजीपाल्यांचा, फळांचा उत्पादनाचा, फुलांचा उत्पादनाचा, त्याच्यानंतर व्यापारी पिकांच्या उत्पादनांचा, या सगळ्यांचे निर्देशांक आपण काढले आणि मग त्यांचा तुलनात्मक अभ्यास केला तर देशातील शेतकरी कोणत्या क्षेत्रामध्ये जास्त उत्पादन घेत आहे, त्यांचा कल कुठे आहे हे सरकारला कळतं. मग समजा याच्यावरून आपल्या लक्षात आलं की आपल्या देशामध्ये कडधान्याचं उत्पादन कमी होत आहे. मग सरकार काय करेल तर कडधान्याची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करायचं आहे. मग प्रोत्साहित करण्यासाठी सरकार काय करेल, एकतर अनुदान देईल किंवा त्यांना वेगवेगळ्या सवलती देतील किंवा कमी किमतीमध्ये त्याची बियाणं उपलब्ध करून देतील. त्यांच्यासाठी लागणारे खतांच्या किमती थोड्या कमी ठेवल्या जातील जेणेकरून उत्पादन खर्च कमी होत आहे म्हणून तरी काही शेतकरी त्यांचं उत्पादन करतील. म्हणजे कल अभ्यासायचे आपल्याला. हे मी तुम्हाला शेतीचं उदाहरण दिलं. तसंच औद्योगिक क्षेत्रामध्ये आहे. समजा आपल्याकडे वाहनांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे पण त्या मानानं आपण असं म्हणूया की इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं उत्पादन आपल्याकडे कमी आहे, इतर ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत. मग सरकार काय करेल तर त्यांच्या किमती, त्यांच्यावरचे टॅक्स कमी करेल की जेणेकरून त्या उत्पादकांना तो बोजा कमी पडला, म्हणजे त्यांचा खर्च कमी होत असेल तर काही लोक त्या क्षेत्राकडे वळतील. म्हणजे सरकारला सुद्धा देशातील उत्पादनाचा कल अभ्यासावा लागतो किंवा लोकांची कशी प्रवृत्ती आहे. लोकांना टॅक्स मध्ये सूट दिली उत्पादकांना तर ते जास्त उत्पादन करतात का, कोणत्या वस्तूकडे त्यांची प्रवृत्ती आहे, चैनीच्या वस्तूंचं उत्पादन करण्याकडे कल आहे त्यांचा की सुखद वस्तूंच्या उत्पादनाकडे कल आहे, हे सगळं त्याच्यामुळे कळणं सहज शक्य होतं. आणि म्हणून निर्देशांकावरून आपल्याला हे जनतेचे कल, उत्पादकांचे कल लक्षात आले किंवा त्यांची प्रवृत्ती काय आहे
एखाद्या ठिकाणी सरकारने सूट दिली काही गोष्टींच्या बाबतीत, तर त्याचा फायदा ते घेऊ इच्छितात का की नाही घेत, त्याच्याऐवजी त्यांना जे हवं आहे त्याच उत्पादन ते करतात. हे अभ्यासणं त्या निर्देशांकावरून, त्या आकडेवारीवरून सरकारला सोपं होतं, शक्य होतं. काय निर्णय घ्यायचे आपल्याला, कारण कधी कधी असं होतं की मध्येच आपल्याला एका वर्षासाठी घेतलेले निर्णय सुद्धा आपल्याला मध्येच बदलावे लागतात. मग ते बदलांची जाणीव हे निर्देशांक जे आहेत ती आकडेवारी आपल्याला करून देत असते. याला म्हणायचं कल आणि प्रवृत्ती याबद्दलचा अभ्यास. नंतर चौथा मुद्दा सगळ्यात महत्वाचा, चलनवाढीचं मोजमाप. चलनवाढ म्हणजे भाव वाढ, म्हणजे महागाई ती किती वाढत आहे किंवा कमी होत आहे हे अभ्यासणं आवश्यक असतं. का बरं आवश्यक असतं? जर भाववाढ झाली तर त्याचा विपरीत परिणाम सगळ्यात आधी तर स्थिर उत्पन्न असणाऱ्या लोकांवर होतो, त्यांचं राहणीमान घसरू शकतं. दुसरीकडे भाववाढ झाली की आर्थिक विषमता वाढण्याची भीती असते. तिसरी, भाववाढ झाली तर दारिद्र्यात वाढ होऊ शकते, आणि एकदा का दारिद्र्याच्या दुष्टचक्राचा फटका बसला तर मग गुंतवणूक पण कमी होते भविष्यात आणि रोजगार पण कमी निर्माण होतो. आणि असं जर होणार असेल, गुंतवणूक कमी, रोजगार कमी म्हणून उत्पन्न नाही म्हणून पुन्हा दारिद्र्य, असं जर दुष्टचक्र चालू राहिलं तर देश विकासाकडे वाटचाल करण्याऐवजी मागे येतो, मागे सरकतो. विकासाची पुढची पावलं उचलण्याऐवजी ती पावलं मागे होतात. म्हणजे देशामध्ये विकासाच्या ऐवजी उलट चक्र सुरू होतं. आणि असं उलट चक्र सुरू राहणं हे देशाच्या आर्थिक क्षेत्राशी, संरचनेशी जसं धोकादायक आहे, त्याचे विपरीत परिणाम राजकीय क्षेत्रामध्ये पण होतात. त्यामुळे काय होतं, राजकीय क्षेत्रात पण मोठी उलथापालथ होऊ शकते. आणि अशी उलथापालथ झाली की मग शांतता, सुव्यवस्था राहणार नाही. आणि जर शांतता आणि सुव्यवस्था राहिली नाही तर परकीय लोक त्याचा फायदा घेतील आणि त्यामुळे कदाचित परकीय आक्रमणाला आपल्याला सामोरं जाऊ लागू शकतं. म्हणजे इतके पराकोटीचे विपरीत परिणाम त्याचे होऊ शकतात. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये भाववाढीवर नियंत्रण ठेवणं हे गरजेचं असतं, आवश्यक असतं. आणि मग ही भाववाढ मोजल्यानंतर साधारणपणे ती 2 आकडी झाली, 2 आकडी म्हणजे काय, 7, 8, 9% पुढे गेली, 11, 12, 15 अशी गेली तर मात्र सरकारला कडक उपाययोजना कराव्या लागतात. ज्या ज्या कारणांमुळे भाववाढ होत आहे, समजा लोक काळा बाजार करत आहे, मग त्याच्यावर कडक पावलं उचलणे. देशामध्ये उत्पादनच कमी होत आहे, मग उत्पादनाला प्रेरणा देणं. देशातलं दारिद्र्य जास्त आहे, तर दारिद्र्यामुळे शिक्षण नाही, शिक्षणामुळे रोजगार नाही, असं होत असेल तर मग शिक्षणावर लक्ष केंद्रित करणं. अशा अनेक आघाड्यांवर सरकारला त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. म्हणून चलनवाढीचं मोजमाप हे महत्वाचा म्हणजे घटक आहे आणि ते निर्देशांकाचे एक महत्वपूर्ण कार्य आहे. आणि शेवटचं आहे आर्थिक माहितीचे वास्तव सादरीकरण. आता आर्थिक माहिती सांगायची म्हणजे आता सांगितल्याप्रमाणे शेतीच्या उत्पादनाबद्दल सांगायचं, शिक्षणाचं किती टक्के लोक शिक्षण घेत आहेत, किती अशिक्षित आहेत, किती शिकलेले आहेत, किंवा किती औद्योगिक क्षेत्रातलं उत्पादन आहे, आयातीची काय प्रवृत्ती आहे, निर्यात कशी आहे, आंतरराष्ट्रीय व्यापार आपला कसा आहे वगैरे सांग, याला म्हणायचं आर्थिक माहिती. आता आर्थिक माहितीचे वास्तव सादरीकरण. वास्तव सादरीकरण म्हणजे काय? आता समजा मी असं म्हटलं, छोटंसं उदाहरण देते की आपलं 2018 मध्ये आपल्या देशाचं उत्पन्न हे 20 लाख कोटी रुपये होतं. प्रत्यक्षात ते अब्जावधी रुपयांमध्ये असतं, पण 20 लाख कोटी रुपये होतं. आणि 2020 मध्ये आपल्या देशाचं उत्पन्न 25 लाख कोटी रुपये झालेलं आहे. 25 लाख कोटी रुपये झालेलं आहे असं मी सांगितलं. आकडा काय सांगतो आपल्याला की 2 वर्षामध्ये 5 लाख कोटी रुपयांची भर पडलेली आहे. ही वास्तव माहिती नाही. हे काय झालंय, 2018च्या किमतीनुसार काढलेलं हे उत्पन्न आहे आणि हे 2020च्या किमतीनुसार काढलेलं उत्पन्न आहे. आता समजा 2018 मध्ये एक्स ही जी वस्तू होती ना ती 200 रुपयाला मिळत होती. एकाच वस्तूचा आपण विचार करू की 2018 मध्ये एक्स वस्तू 200 रुपयाला मिळत होती
आणि 2018 मध्ये आपल्या देशामध्ये या एक्स वस्तू ज्या आहेत त्या 200 निर्माण झाल्या. म्हणजे एक्स वस्तूचं मूल्य किती आलं? 40,000 रुपये. बघा आता 2020 मध्ये हीच एक्स वस्तू जी आहे ना ती 350 रुपयाला मिळते आणि 2020 मध्ये आपल्या देशामध्ये फक्त 100च वस्तू निर्माण झालेल्या आहेत 200च्या ऐवजी. आता याचं मूल्यांकन किती झालं तर 35,000 रुपये झाले. राईट. पण आता एखाद्या वस्तूमध्ये उलट झालं असेल, इकडे 35 असतील इकडे 40 असू शकतील, असं सगळी गोळाबेरीज केली की हे 20 आणि हे 25. पण प्रत्यक्षात जर तुम्ही बघितलं ना तर उत्पादन इथे 200 आणि इथे किती आहे 100. उत्पादन कमी झालेलं आहे. पैशातलं उत्पन्न वाढलेलं आहे पण देशातलं उत्पादन कमी झालेलं आहे. मग पैशातलं उत्पन्न का वाढलं याचं कारण काय? किमती वाढल्या म्हणून. मग उत्पादनात वाढ न होता केवळ किमती वाढल्या म्हणून जर आकडे फुगलेले दिसत असतील ना तर त्याला काही वास्तव वाढ म्हणता येणार नाही. मग निर्देशांकाच्या माध्यमातून आपण हा किंमत वाढीचा प्रभाव नाहीसा करून प्रत्यक्षात काय बदल झाले हे मोजतो. याला म्हणायचं वास्तव वाढ मोजणे. परत सांगते मी की केवळ गोळाबेरीज लक्षात घेऊन निष्कर्ष काढणं हे चुकीचं ठरू शकतं. त्यामुळे प्रत्यक्षामध्ये किंमत वाढीचा प्रभाव नाहीसा करून नेमकं उत्पादन किती वाढलं, नेमकी वाढ किती झाली हे मोजणं याला म्हणायचं वास्तव वाढ मोजणं. आता या ठिकाणी बघा जर आपण इथे 2020 मध्ये 350च्या ऐवजी 200 रुपयेच किंमत धरली आणि त्या 200 रुपये किमतीला 100 नगांचं उत्पादन झालं हे सांगितलं, त्याचा अर्थ प्रत्यक्षात एक्स वस्तूचं उत्पादन इथे 40,000 रुपये मूल्याचं झालं, इथे प्रत्यक्षात वास्तव किती झालंय 20,000 रुपये मूल्याचं. म्हणजे आपल्याला कळतं की उत्पादन घटलेलं आहे. आता हा जो वास्तव बदल आहे ना हा सगळ्या ठिकाणी विचारात घ्यावा लागतो. जर तुम्हाला असं कोणी सांगितलं की 1985 मध्ये एक्स व्यक्तीचा पगार हा 10,000 रुपये होता 1985 मध्ये, नंतर 2000 मध्ये त्या व्यक्तीचा पगार हा 15,000 झाला आणि आता 2020 मध्ये त्या व्यक्तीचा पगार हा 35,000 झाला. मग आपल्याला पगाराचा आकडा बघितला तर वाढत चाललेला दिसतो आहे, पण पगाराचा आकडा वाढला म्हणजे राहणीमान वाढलेलं असेल असं नाही. कारण का 1985 मध्ये ज्या किमती होत्या त्या आता आहेत का? नाहीयेत. 2000 मध्ये जी वस्तू आपल्याला 250 रुपयाला मिळत होती किंवा मी म्हणते 500 रुपयाला मिळत होती तीच वस्तू आज 2020 मध्ये आपल्याला 2000 रुपये देऊन खरेदी करावी लागते. 500 वरून किंमत कितीवर गेली? 2000 वर. म्हणजे कितीनी वाढली बघा किंमत? 4 पट झाली. राईट. पगार 4 पट झालेत का? नाही झालेले. पगार कदाचित तिप्पट झालेले आहेत. मग असा जो बदल आहे ना, आपण म्हणतो की पूर्वीचे लोक मुठभर पैसे घेऊन जायचे आणि पिशवीभर वस्तू आणायचे. आता उलट झालेलं आहे. आता भरपूर पैसे घेऊन जायचे आणि एवढीशीच वस्तू येते. याचा अर्थ काय झाला की महागाई खूप वाढलेली आहे. त्या वाढलेल्या महागाईच्या प्रमाणात जर वेतन वाढलेलं असेल, म्हणजे जर 200% महागाई वाढली तर 200% वेतन वाढलेलं असेल तर आपण म्हणू शकतो की राहणीमान पूर्वी इतकं राहील. आणि जर समजा 200% किमती वाढल्या आणि पगार हा 400% वाढला तर आपण म्हणू शकतो राहणीमान वाढत आहे. आणि जर 200% किमती वाढल्या आणि पगार मात्र 100%च वाढला तर राहणीमान घसरत आहे. ही जी तुलना आहे की किमतीतली वाढ किती टक्के आणि पगारातली वाढ किती टक्के किंवा किमतीतली वाढ किती टक्के आणि मजुरीतली वाढ किती टक्के, ही जेव्हा आपण तुलना करतो ना तेव्हा आपल्याला खरं वास्तव बदल काय आहेत, मग ते राहणीमानातले असतील किंवा उत्पादनातले असतील ते समजू शकतात. आणि हे निर्देशांकामुळे शक्य होतं. समजले? महत्वाचे 5 मुद्दे बघा. पहिला मुद्दा काय आहे? सरकारला वेगवेगळी अर्थव्यवस्थेतली वेगवेगळी धोरणं ठरवण्यासाठी निर्देशांक उपयुक्त आहे. दुसरा मुद्दा काय आहे? आर्थिक घडामोडींचा अंदाज घेण्यासाठी जे काही
वातावरणातील बदलांमुळे असेल, सामाजिक बदलांमुळे असेल, राजकीय बदलांमुळे अर्थव्यवस्थेवर जे परिणाम होतात ते नेमके कसे झाले हे बदल आपल्याला मोजायचं असेल तर निर्देशांक उपयुक्त आहे. नंतर देशाची कल आणि प्रवृत्ती अभ्यासण्यासाठी, मग ही कल आणि प्रवृत्ती शिक्षणाबद्दल असेल, उत्पादनाबद्दल असेल, रोजगाराबद्दल असेल किंवा दारिद्र्य बेकारीबद्दल असेल, ती अभ्यासायची असेल तरी निर्देशांक उपयुक्त आहे. चलनवाढीचं मोजमाप म्हणजे महागाई किती वाढली कमी झाली हे मोजायचं असेल तरी निर्देशांक गरजेचे आहेत. आणि दुसरं की माहितीचं वास्तव सादरीकरण, उगाचच किंमत म्हणजे आकडे मोठे फुगलेले दिसले म्हणजे विकास झालेला असतो असं नाही. मग नक्की विकास झाला की नाही हे मोजायचं असेल तर निर्देशांकाचा उपयोग होतो. हा जो शेवटचा मुद्दा आहे हा एखादं उदाहरण आपण जेव्हा शिकू तेव्हा तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकेल. तर हे झाले निर्देशांकाचे महत्व. मग आज आपण निर्देशांकाचे प्रकार, आपल्या भारतामध्ये कोणकोणते निर्देशांक काढले जातात याची चर्चा केली आणि निर्देशांकाचं महत्व अभ्यासलं. आता पुढच्या लेक्चरला आपण प्रत्यक्षात निर्देशांक कसा काढतात, त्यासाठी वेगवेगळ्या तज्ञांनी कोणती वेगवेगळी सूत्र विकसित केलेली आहे याचा विचार करणार